तुम्हाला पण नमस्कार. पहिली बरं, आहे भाऊ. मीटिंग 5 मिनिटं घेऊ ना. यस. छोटासा परिचय. नाव किरण श्रीरंग गडकरी, संभाजीनगरवरून बिलॉंग करतोय. ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर माझं सुद्धा बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे की नाही पाहिजे? यस. हा, सांगायला पाहिजे. माझं शिक्षण पण खूप जबरदस्त आहे. 10वीत एकदा, 12वीत दोनदा. त्यानंतर 10वीच्या बेसवर हॉटेल मॅनेजमेंट केला. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर अजंता अँबेसेडर 5 स्टार तुम्हाला माहिती असेल, रामा हॉटेलच्या बाजूला, तिथं 15 वर्ष परमनंट जॉब. हा, परमनंट, कॅज्युअल नाही, परमनंट जॉब होता. आणि लाईफ एकदम मजेमध्ये चालू होती. कोणी म्हणलं ना काय चाललं, लय मजेत भाऊ आपलं. काय मजा आहे मला बी नाही समजली. पण असं करत असताना जसं आज तुम्हाला कोणतरी घेऊन आलंय, तर मला बी आणलं असं का नाही आणलं? हॅलो, तर मलाही आणलं असेल का नाही आणलं असेल? यस. तुम्हालाही आणणारे, माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणारी ती महान व्यक्तिमत्व, खरोखर ग्रेट व्यक्तिमत्व, माझे स्वीट अपलाईन, माझे मोठे बंधू, CTC प्लस गोल्ड एक्झिक्युटिव्ह मिस्टर रवीजी गडकरी सर यांना कोटी कोटी वंदन करतो. पहिली गोष्ट सांगेल की सुरुवातीला जेव्हा मी आलो होतो ना मित्रांनो, तेव्हा हे खूप छान वाटलं. हे असे लोक यायचे, बोलायचे, लय भारी वाटायचे. मी असं मोटिवेट झालो ना, मी म्हणलं हे कमवू शकते, आपण पण कमवू शकतो. पण डोक्यामध्ये काय किंतु परंतु, लय मोठे जंतू लय वळवळ करते. पहिला प्रश्न माझ्या माइंडमध्ये होता, अशा बऱ्याच कंपन्या आल्या, बऱ्याच पळून गेल्या, आणि ही पळून गेली तर बरोबर आहे का? हा, बरोबर आहे. त्या व्यक्तीनं खरोखर मी सांगितलं, म्हणलं साहेब अशा बऱ्याच कंपन्या आल्या, अशा बऱ्याच पळून गेल्या. पण मित्रांनो, गुगलवर जाऊन मी सर्व सर्च केलं. कायदा अंमलात केव्हा आला? डायरेक्ट सेलिंगला कायदा पहिला नव्हता, 2016 मध्ये आलं. आणि ज्यांनी प्लॅन तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही लाल बाटल्या बघितल्या का? हा, लाल बाटल्यावर बघा, भारत सरकार स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ आयुष, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. आणि भारतामधून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये लाखो कंपन्या काम करतात. फक्त आयुष मंत्रालयाची मान्यता फक्त MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि मला ह्या आयुर्वेदामध्ये आयुषचा अभ्यास नव्हता, तर बरेच डॉक्टर लोक काम करतात. डॉक्टर लोकांना विचारलं, म्हणलं खरंच आहे का? म्हणे हो खरंच आहे साहेब, भारी आहे. आणि मग मी सुरुवात केली. आता सुरुवात करायला पहिलं काय लागतं? पैसे, आहे ना? आणि तिथंच प्रॉब्लेम होता आपला. लाईफ लय मजेमध्ये होते, पण ते सुरुवात करायला सांगितलं, साहेब एक आयडी घेतली 10,000ची पर्चेसिंग करावं लागते, 2 घेतल्या 20,000ची करावं लागते, 3 घेतल्या तर 30,000ची करावं लागते. ज्यांनी मला घेऊन आलं त्यांना मला 3 घेतल्यावर काय होतं, 1 घेतल्यावर काय होतं तेवढं समजून सांगा. त्यांनी सांगितलं, एक जर आयडी घेतली, सुरुवात केली, हळूहळू रन केला बिझनेस, इथं एक्स्ट्रा मनी लावायचं नाही, आम्ही सांगितलं त्या पद्धतीने काम केलं, तुम्हाला 12% मिळेल आठवड्याला. म्हणलं 2 घेतलं तर म्हणजे 24%, म्हणलं 3 घेतलं तर म्हणजे 36%, तर म्हणलं 12% चांगलं का 36% चांगलं? 36% ना, लहान लेकराला पण समजणार. म्हणलं मग आपण 3 आयडीने सुरुवात करू. मग सुरुवात 3 आयडीने केली. म्हणे मग त्या 30,000. म्हणलं 30,000 भरायचे? कोणतं झालं? म्हणलं VIP प्लॅनिंग करायचं? म्हणे हो करायचं. म्हणत ते बोलले 3 आयड्यांना सुरुवात केली, तुमच्या मुलाबाळांचं पण आयुष्य बदलू शकतं, तुमची पिढी पण चेंज होऊ शकते. मी म्हणलं सगळं बरोबर आहे, पण 30,000 आणायचे कुठून? कारण की काम करून नोकरीचा पैसा यायचा ना, माझं तुमचं मला नाही माहिती. 1 तारीख 10 तारीख लय मजेमध्ये राहता, पगार येतो. 11 तारीख 20 तारीख ऍडमिशन मध्ये असतं, आणि 21-30 उधारीमध्ये असतं, आणि 21 आणि 30 मध्ये भांडीचा आवाज जास्त येतो. बरोबर आहे का नाही? हा, तुमचं नाही, माझं सांगतो. तर मग मी म्हटलं, साहेब पगार तर राहतच नाहीये, काय करायचं? मी म्हटलं, साहेब टेन्शन घेऊ नका, माझ्या मुलाबाळासाठी मी काही पण करील, पण 30,000 रुपयाचा बिझनेस सुरुवात करेल, पण VIP ने सुरुवात करेल. आणि गेलो भाई नातेवाईकाकडं, काही मित्र मंडळीकडे गेलो, ते म्हणे कल क्यों नहीं आया, तू अभी तक नहीं आया. आणि जेव्हा समजलं, काही लोकांना 10,000 मागितले, काही लोकांना 30,000 मागितले, काही लोकांना 5,000 मागितले, काही लोकांना 2,000 मागितले, कोणीच पैसे दिले नाही. काही लोकांनी मला मदत केली नाही, साथ दिली नाही. पण सल्लागार समितीचे अध्यक्ष लय भेटले भाऊ, असले सल्ले दिले ना,
तर माझ्या डोक्याला तर मुंगी आल्या, मला नको ते बिझनेस असं वाटलं. पण मित्रांनो सुरुवात केली. 7 टक्क्यानं पैसे आणले, 30,000 रुपये. 30,000 रुपये शॉपिंगमध्ये दिले. कुणाकडे पैसे द्यायचे नाही. ID मारायची, ऑफलाईन असेल कोणी असेल पैसे जमा करायचे तर शॉपवर जायचं, शॉपवर पैसे देतं ट्रान्सफर करायचे. कारण की पैसे ती नोट आहे, ते पैसे आहे ते आपल्या कंपनीला गेले पाहिजे, असं नो. तर मला दिलं आणि मी गेलो पळून, काय घेता आहे का नाही. तर आपली कंपनी पैसे घेत नाही. आपल्या कंपनीमध्ये जाऊन आपल्या PVCला पैसे द्यायचे आणि ID नंबर आपण सांगायचा ऑफलाईनला काढायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॉईस आपली आहे. मी बघितले, भरपूर प्रोडक्ट घेतले. भरपूर प्रोडक्ट घेतल्यानंतर 30,000 मोठे प्रोडक्ट आले. घरी आणल्यानंतर ते आम्हाला सांगितलं ऑफलाईननं असं लावून ठेवा शोकेसमध्ये. मी सकाळी उठलो बघायचो, मग टेन्शन यायचं ती पकडून. आणि बायको म्हणायचे ते लाल डबे आणले त्याचं काय. म्हणलं होईन होईन, यस करेंगे मरेंगे वंदे मातरम, यस रुको. सकाळी उठलं का बस तेच टेन्शन यायचं. बायको, आम्ही जेवायला पण बसलो, बायको त्याकडे पाहिजे, मी पण पाहिजे. अरे म्हणलं काय झालं. माझी मुलगी म्हणायची पप्पा, ही माझी मुलगी आहे, ती म्हणायची पप्पा मम्मी पाहिजे नजर बघ कुठं आहे. तर मी तिला म्हणलं बाई तू इकडं बघायचा, इकडं भाजी वाढ, तिकडं काय करते. मग मी माझ्या ऑफलाईनला बोललो, ज्यांनी मला जॉईन केलं त्यांना म्हणलं साहेब घरातला एक गोंधळ मारला भाऊ. आणि काय झालं म्हणलं हे लाल डबे इकायचे कसे. मला डोक्यात आलं की आपण सेल्समन आहोत, आता हे डोक्यावर घेऊन फिरायचं काय. मग त्यांनी सांगितलं साहेब 1 मिनिट ऐका, गडबड घेऊ नका. म्हणजे काय म्हणे पहिली बेसिक ट्रेनिंग असते 4 बेसिक. म्हणलं बेसिक ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागेल, काम कसं करायचं शिकावं लागेल. म्हणलं हां हे शिकायला तयार आहे, पण ते अवघड घरात करायला टेन्शन होतं. म्हणलं साहेब ते पाहू बघू. हे म्हणे टेन्शन घेऊ नका. आणि मित्रांनो हळूहळू ट्रेनिंग घेतली. हे प्रोडक्ट विकायचे नाही, आपण सेल्समन नाही, आपण बिझनेसमॅन आहोत. आणि त्या पद्धतीनं लोकांना कसं सांगायचं, कसं बोलायचं हे हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी आणि हे सगळे जे लीडर्स आहे ना हे शिकवतात. मग हळूहळू शिक्षण घेत गेलो. ते हळूहळू डबे कमी कमी होत गेले, आणखीन वाढत गेले. कारण रिपोर्टच मारत गेलो, आणखीन आले ना, कारण रिझल्ट आले, पुढचे रिझल्ट चांगले होते. आणि मित्रांनो ह्या बिझनेसला 3 आड्यापासून सुरुवात केला. ही ID माझी NTC कोड आहे. आणि NTC कोड ही ID माझ्या 20व्या वर्षी माझ्या मुलीला साक्षी गडकरीला तिच्या नावावर मी गिफ्ट केली. आणि आज प्राऊड वाटतं. बापासोबत जेव्हा येते ना, जेव्हा ह्या रँकला बोलते ना, तर असं वाटतं ही आयुष्याची जी मेहनत केली ना, मेहनत लोक नाही म्हणले, हे नाही म्हणले, ते नाही म्हणले आणि लोकांनी अपमान केला, पण आज माझ्या मुलीचा जेव्हा मान सन्मान टाळ्या वाजतात ना आणि जेव्हा ती बोलती ना माझ्यासोबत, खांद्याला खांदा देऊन सोबत असते ना, तर खूप खरोखर एक बापाला प्राऊड तेव्हा वाटतं. वाटतं का नाही वाटतं. ही ID मुलीला दिली गिफ्ट. आता ही ID पण NTC, कारण मी ही ID 2 ID NTC प्लस गोड आहे. तर ही ID NTC गोड मुलीला दिली, म्हणजे नेक्स्ट जनरेशन तुम्ही बघताय. आता ही ID आपल्या अजून काल निर्णय उभे, आता यांना पण बाकी आहे. हा आर्यन गडकरी आहे, आता 18 रनिंग आहे, 1 वर्षाची ट्रेनिंग चालू भाऊची. हे 18 झाला तर याला पण NTC ID गिफ्ट देऊन टाकायची, टेन्शन राहणार नाही. आता ही पण ID NTC होतीये, तर ही म्हातारा म्हातारा राहतात भाऊ आहे का नाही, आपल्याला आहे का लागण का लागण. आणि आता ही माझी मुलगी मित्रांनो, सगळ्यात कमी वयाची मुलगी ह्या भारतामध्ये CTC प्लस प्लॅटिनम बनते. मित्रांनो खूप प्राऊड वाटतं म्हणून हा बिझनेस करायचा, समजलं. आणि मला असं वाटतं माझ्या मुलाला दाखवलं ना, तर मला असं वाटतं डोक्यामध्ये काहीतरी आणूच नका तुम्ही. कारण माझी जर 2 पिढ्या चेंज होऊ शकता ना, तर 100% तुमच्या पण होऊ शकता का नाही होऊ शकता. तर मित्रांनो मला माहिती आहे, मला ही गुरूंना ऐकायचं आहे. ते एकच सांगेल, जातात एक वाक्य बोलन आणि तुमची रजा घेते, चालेल. बोलू का, बोला. ते वाक्य खूप सुंदर आहे. काही लोकांना अजून पण वाटतं की मला हे होणार नाही, माझ्याकडून जमणार नाही, यांना जमलं ते. अरे विचार करा, काही इगलचा टायगरचा सत्कार झाला, TCचा झाला, ATCचा झाला. अहो कुठून कुठून लोक होते, काही कप्पल होते, तो नवरा बायको. आज विचार करा ना, त्यांचं पण सुरुवात केली असेल पत्नीनं, नवरा म्हणला असेल ऐ मी जिवंत आहे, अजून टेन्शन घेऊ नको म्हणले असेल का नाही म्हणले असेल साहेब, बरोबर आहे. आणि जेव्हा पती म्हण असेल अगं ऐक ना, एक सुंदरसा बिझनेस बघितला आहे आणि आता आपण करोडपती होणार, मी TC बनणार, सत्कार होणार, ती मशीन जेवण करा, गपची झोपा, डोकं लावू नका.
असं होतं का नाही होतं? पण आज बघा मित्रांनो, जेव्हा पती पत्नी जेव्हा इथं येऊन आणि हजारो लोकांमध्ये जेव्हा मान सन्मान होतो ना, तर त्या मेहनतीचं चित होतं का नाही होतं? म्हणून म्हणतो बिझनेस शिकावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अंडरलाईन करून घ्या, इथं काही लोकांना कलाकार आहे, तुम्ही फक्त जॉईंट व्हा, आम्ही आहे, हा काही गरज नाही, उपकार करू नको. जॉईन झाल्यानंतर मेहनत करायची तयारी असेल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये या. समजतंय माझं बोलणं? जर मेहनत करायची तयारी असेल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये या, नाही तर बस मी 30,000 घेऊन जाय आणि माझ्या खाली माणसं तूट टाक, असं होत नाही. पहिली गोष्ट एक आहे, लोकांना भेटावं लागेल, लोकांना जावं लागेल. काही लोकांना कलाकार आहे, साहेब मी लोकांना सांगणार नाही, मग गाय म्हशी सांग. अहो असा कुठला बिझनेस आहे जो बिना लोकांचा आहे का साहेब? मग सांगा बरं. करोड रुपये टाका, चलन लोकांनाच फिरणार. येस ऑर नो? अहो एवढा मोठा बाबा आहे, त्याला बायको नाहीये, त्याला पोरं नाहीये, त्याला संसाराची गरज नाहीये, त्याला भाकरीची 2 टाइम कुठं खाऊ शकतो, त्याला पैशाची गरज नाही, त्याला बंगल्याची गरज नाही. पण त्या व्यक्तीनं आयुर्वेदिकचा प्रचार केला, नंबर 1 ला आला, 8व्या नंबरला श्रीमंत झाला आणि भारताचा रामदेव बाबा झाला. झाला की नाही झाला? अहो करोडो माणूस आहे, करोडो. 8व्या नंबर श्रीमंत, गुगल सर्च करा, मग विचार करा. रामदेव बाबा जर 1 नंबरला येऊ शकतो, तो लोकांना सांगू शकतो, करोड रुपये कमवू शकतो, तर मला पण असं वाटतं आपले भारत सरकार आयुष मंत्रालयाची मान्यता प्रोडक्ट आहे, लोकांना सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? पाठीमागे सांगायला पाहिजे की नाही पाहिजे? अहो सिंपल लॉजिक आहे, सिंपल. ह्या भारतामध्ये बरेच लाखो लोक असे दारू विकता की नाही विकता? गांजा, हापूस, चरस बिरस हे सगळे विकतात, सिगरेट, पिढी, गुटखा, तंबाखू. म्हणजे लोक घाणेरडे पदार्थ विकून लोकांचं शरीर खराब करून पैसे कमवतात. अहो किती सुंदर काम आहे. अरे आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्याकडे भारत सरकारची मान्यता असलेले लोकांना द्यायचे, लोकांचं शरीर चांगलं करायचं, आजार दूर करायचं, एका हातानं पैसे कमवायचे आणि एका हातानं आशीर्वाद कमवायचं. याच्यापेक्षा कोणतं मोठं पुण्याचं काम आहे साहेब सांगा ना? होऊ शकतं, पण एक डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. पैसे काय नसतं हो. हे काही लोक म्हणतात ना रडके, माझ्याकडे पैसे नाही. अरे जिंदगी बाप म्हणला, आता म्हणला, आपण म्हणणार पैसे नाही, काट्ट म्हणणार पैसे नाही का? किती दिवस साहेब? पैसा हा कधी नसतो, पैसा हा उभा करावा लागतो. हे सर नो? पैसा हा कधी नसतो, पैसा हा उभा करावा लागतो. आणि काही लोक कलाकार लोक आहे, माझ्याकडे वेळ नाही, तुझ्या जीवनात वेळ नाही भाऊ. वेळ, अरे वेळ हा कधी नसतो, वेळ हा काढावा लागतो. ते मी लय बिझी आहे. कुठे बिझी तू? मी बरोबर पळतो, बोकडे बाकडे बिकडे जत्रा बित्रा सगळं करतोय, आणि याला वेळ नाही, पैसे कामाला वेळ नाही. मित्रांनो एक सांगेल, ह्या इंडस्ट्रीमध्ये वेळ काढा आणि खरोखर तसं माझ्या मुलांची लाईफ बनली, तुमच्याही मुलांची बनव. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय गियो.